अहमदनगर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे। उद्या मतदान होणार आहे। मात्र किरकोळ कारणावरून बोटा गटातील काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्ते हे एकमेकांना भिडले। आज 19 मैल येथे लक्ष्मी हॉटेलसमोर काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामाऱ्या झाल्या। यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते अशोक गाडेकर, बंटी लेंडे हे जखमी झाले आहेत, तर शिवसेना तालुकाध्यक्ष जनार्दन आहेर यांनाही मार लागलाय। दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले असून स्थानिक पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद तुर्तास तरी मिटवला असला तरी अद्याप घारगाव पोलीस स्टेशनला कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही। दरम्यान झालेल्या या प्रकाराबाबत शिवसेनेचे तालुकाध्यक्ष जनार्दन आहेर आणि काँग्रेसचे उमेदवार अजय फटांगरे यांनी काय सांगितले आपण ऐकूयात। काल रात्री खंद्रमाळ या ठिकाणी नाशिक पुणे हायवेवर हायवेच्या कडेला असणाऱ्या काही गावच्या कार्यकर्त्यांना बोलून त्या ठिकाणी दारू वाटप आणि पैसे वाटपाचा काँग्रेस पक्षाकडून कार्यक्रम चालू होता आणि त्याला विरोध म्हणून आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी डॉक्टर गाडेकर असतील, सुनील गाडेकर असतील यांनी विरोध केला। तर त्यांना त्या अनमानुषपणे त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली आणि मारहाण केल्यानंतर माझे बंधू त्याचप्रमाणे किशोर डोके ॲडव्होकेट साळगड साहेब त्या ठिकाणी गेले। त्यांनी ते सर्व जे काही वादविवाद चालू होते ते मिटवले आणि पुन्हा आम्हाला त्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सकाळी बोलून घेतलं की केस वगैरे काही करू नका म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेला असता व खंद्रमाळवाडी गावच्या सरपंच वैशालताई डोके, किशोर डोके, मी स्वतः आम्ही तिकडे गाडीतून उतरले त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आमच्यावर हल्ला त्या ठिकाणी केला आणि त्या हल्ल्यामधून आम्ही माझ्या तोंडामध्ये पूर्णपणे जखम झाली, बोलता येत नाही तरी देखील मी या ठिकाणी बोलतोय आणि हा काँग्रेस पक्षाचा कुटील डाव ही राजकारणाची जी नीती आहे ती अतिशय चुकीची आहे। पक्षश्रेष्ठींनी याचा विचार करावा। काल रात्री 2 वाजता खंद्रमाळवाडी येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना आमचे युवक कार्यकर्ते बंटी लेंडे असतील व अजून इतर कार्यकर्ते असतील त्यांनी ॲडव्होकेट दीपक साळगट असेल त्यांच्यावर 2-3 कार्यकर्ते होते, त्यांना सर्वांना तिथे पैसे वाटताना पकडलं आणि ते पैसे वाटताना पकडलं असताना त्यांनी आमचा कार्यकर्ता बंटी लांडे याला तिथं खूप मारहाण केली। ती मारहाण केल्यानंतर आज सकाळी सर्व गाव जे आहे खंद्रमाळ गाव एकत्र झालं आणि त्यांनी बंटीला का मारहाण केली याच्या संदर्भात तिथे मीटिंग चालू असताना मग त्यांनी मला पण तिथं बोलवले आणि मला सांगितलं का अशी गोष्ट रात्री झाली आहे। तेवढ्या वेळात लगेच तिथे शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आले आणि त्यांनी आमच्यावरती मारहाणीचा प्रयत्न केला। त्याचप्रमाणे माझ्यावर असलेले बाकी कार्यकर्त्यांनाही त्यांनी खूप मारहाण केली। ब्युरो रिपोर्ट, S9 मीडिया, संगमनेर।